रेषा शिक्षण संस्था येथे दिनांक 29 मार्च 2025 रोजी गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला। या दिवशी सर्व विद्यार्थी पारंपरिक वेश करून आले होते। गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी ताईंच्या मदतीने गुढी उभारली। गुरुकुल डे केअर व उपक्रमच्या सर्व विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। रेषोद्यान बालोद्यान व पहिलीच्या विद्यार्थ्यांनी गुढ्या तोरणे उंच उभारा या गीतावर नृत्य सादर केले। मंगल नाम भरा पुढ्या तोरणे उंच उभारा, पुढ्या तोरणे उंच उभारा। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। रावण वधुनी श्रीलंके हुनी आले रघुनंदन, पद कमलाच्या चाहुली तुम्ही परिमळले चंदन, पद कमलाच्या चाहुली तुम्ही परिमळले चंदन। हृदय व्यापुले श्रीरामाचे, हृदय व्यापुले श्रीरामाचे पावन धाम करा, पुढ्या तोरणे उंच उभारा, पुढ्या तोरणे उंच उभारा। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। पुरुषोत्तम होई, वचन पूर्तीने माय पित्याच्या पुरुषोत्तम होई। चिंतना तुम्ही प्रभु रामाच्या दुःखलया जाई, चिंतना तुम्ही प्रभु रामाच्या दुःखलया जाई। हनुमंताच्या निष्ठेने हो, हनुमंताच्या निष्ठेने हो सदैव ध्यास धरा, पुढ्या तोरणे उंच उभारा, पुढ्या तोरणे उंच उभारा। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम।
पहिली, दुसरी, पाचवी डे केअर व उपक्रमच्या विद्यार्थ्यांनी मिळून नृत्य सादर केले. पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी. गेलं साली गेली आढी, आता पाडवा पाडवा, तुम्ही येरा येरा बरी लोभ वाढवा वाढवा. गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी. गुरुकुलच्या सर्व विद्यार्थ्यांनी गुढीपाडव्याची माहिती सांगितली. गुढीपाडव्याची माहिती सांगत आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदाला येतो. मराठी महिन्याचा सण आहे. साखरेचं माळ बांधायची, फुलाची माळ बांधायची, कडुलिंबाचे पान लावतात, तांब्यावर सासरे काढतात. मराठी महिन्याचा पहिला सण आहे. राम परत अयोध्येत आले तेव्हा आपल्या समोर गुढी उभारली. गुढीचं प्रतीक म्हणजे यश. याचा अर्थ काय बघतो? याचा अर्थ म्हणजे आपण कोणत्या वस्तू जिंकतो. म्हणूनच अयोध्येतल्या लोकांनी श्रीराम पुन्हा अयोध्येत आल्यावर
त्यांच्यासाठी गुढी उभारल्या होत्या. ला गुढी घरासमोर गुढी उभारतात आणि त्याला कडुलिंबाचं पाला लावतात. ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. गुढीपाडवा हा विजयाचा प्रतीक असतो. गुढीपाडवा का साजरा केला जातो तर ते विजयाचं प्रतीक आहे. आणि सर्वात पहिले इंद्रदेवांनी एका राजाला काठी दिली होती. त्या काठीचा मान राखावा म्हणून राजाने ते मातीत रोवले आणि त्याची पूजा केली. त्यांचं बघून सर्व राजांनी ती त्यांच्यासारखी काठी रोवली आणि त्याची पूजा केली. आपण पण गुढीपाडवा साजरा करतो. आपण काठी रोवतो, त्याला साडी घालतो, एक तांबा लावून त्याला स्वस्तिक लावून त्याची पूजा करतो आणि कडुलिंब ही त्याच्या बाजूला लावतो. कडुलिंब का बरं लावतो? कारण कडुलिंब उष्णतेपासून आपल्याला लांब ठेवतं. कोणतेच आजार होऊ नये, त्वचेचे रोग होऊ नये आणि केसांसाठीही चांगलं असतं. त्याला कडुलिंब खावं लागतं. धन्यवाद. महाभारत काळामध्ये एक राजा होता. त्याला एक दिवस इंद्रदेवाने एक काठी दिली. त्याने इंद्रदेवाचा मान राखावा म्हणून त्याने ती काठी आपल्या महाराजाच्या समोर रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली. त्या राजाचं बघून बाकी राजांनी पण तसंच केलं. तर तेव्हापासून गुढीपाडवा सण साजरा केला जातो. अशा पद्धतीने रेषा शिक्षण संस्था येथे गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पालवीन नटली नवी पहाट